पहा वाटते आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हे करायला तुम्हाला सांगितली होती. मी प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काही प्रॉब्लेम्स करून देतो. त्यात लक्षात घ्या, प्रॉब्लेम्स ॲक्च्युली लिहायचे असे. तुम्ही याच्या अगोदर थोडासा प्रयत्न केला असेल. त्यातला 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड व्हाय. आता लक्षात घ्या, एखादा सेट जर विचारला आहे आपल्याला की सिंगल टर्म सेट आहे की एम्प्टी सेट आहे की इक्वल सेट आहे, ठीक आहे, आणि तो सेट जर आपल्याला दिलेला असेल तर सगळ्यात पहिलं आपलं काम आहे की त्या सेटला लिस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं, त्याला लिस्ट फॉर्ममध्ये लिहिणे. जसं या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस सेट 1.2 पाहून राहू. याच्यातला 3rd मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, which of the following set are empty set and why. A set दिलेला आहे, A set आहे, A is a set of A such that A is a natural number. A is a natural number smaller than 0. Natural number smaller than 0. Set complete. पहा त्या ठिकाणी सेट मध्ये काय म्हटलेलं आहे, A is a set of all A such that A is a natural number smaller than 0. आता सेट मध्ये हा सेट मला लिस्ट फॉर्म मध्ये लिहायचा आहे, तर या ठिकाणी याच्यात कोणते एलिमेंट लिहायला लागतील, नॅचरल नंबर लेस दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा लेस असणारे नॅचरल नंबर. आता 0 पेक्षा लेस नंबर कोणते आहे, -1 -2 -3 हे आहे, पण -1 -2 हे नॅचरल नंबर नाही, हे इंटिजर्स आहे. म्हणून या सेटमध्ये एलिमेंटच लिहिता येणार नाही, ठीक आहे. हां, अजून एक नंबर येतो स्मॉलर दॅन, नाही सॉरी, स्मॉलर दॅन 0 म्हटलं तर एकही एलिमेंट येणार नाही, सगळे इंटिजर आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून हा सेट तर नॅचरल सेटचा आहे ना, नॅचरल नंबरचा आहे, म्हणून याच्यामध्ये एकही एलिमेंट लिहिता येत नाही. लक्षात घ्या, इथं 0 लिहिला तर एक एलिमेंट आहे असं त्याचा अर्थ होतो, म्हणून याच्यात एकही एलिमेंट लिहिता येत नाही. इट इज ए फाय, म्हणून A इज इक्वल टू 5. हा म्हणजे नल सेट, A हा फाय सेट आहे, म्हणजे A हा एम्प्टी सेट आहे. त्यानंतर दुसरा दिलेला आहे सेकंड क्वेश्चन त्यातला, B सेट आहे. B इज अ सेट ऑफ ऑल x such that x² is equal to 0. B हा x चा असा सेट आहे की x² is equal to 0 दिलेला आहे, म्हणजे ऍक्च्युअली व्हॅल्यू दिलेली आहे x² is equal to 0. x² is equal to काय, 0. So therefore taking square root on both sides, so therefore x is equal to x² चा स्क्वेअर रूट x, 0 चा स्क्वेअर रूट 0. म्हणजे या सेट मध्ये हा सेट कशाचा आहे, x या एलिमेंटचा सेट आहे आणि x ची व्हॅल्यू किती आहे, 0. x ची व्हॅल्यू 0 आलेली आहे, म्हणून B या सेट मध्ये असणारे एलिमेंट राहील 0. म्हणजे एक एलिमेंट आहे ऑलरेडी त्यात, कोणता, 0. सो देयरफॉर आय कॅन राइट हियर B इज नॉट इक्वल टू 5. म्हणजे B हा एम्प्टी सेट नाही, ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मला लिहिलंय B इज नॉट एम्प्टी सेट. एम्प्टी सेट, इथे हा सेट कसा होता, सेट A इज एम्प्टी सेट आहे, पण हा सेट कसा आहे, हा एम्प्टी नाही आहे, कारण याच्यामध्ये एक एलिमेंट आहे 0. सो B इज नॉट ए एम्प्टी सेट. या मला असं लिहिता येईल B इज नॉट इक्वल टू 5, म्हणजे B हा एम्प्टी सेट नाही, ठीक आहे. त्यानंतर अजून एक त्यातलं एक्झाम्पल दिलेलं आहे C सेट दिलेला आहे. C is a set of Rx such that 5x minus 2 is equal to 0
आणि अजून एक दिलेला आहे x बिलॉंग्स टू n, x बिलॉंग्स टू n, तर सेट कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता C इज अ सेट ऑफ, पुन्हा लिहू, C is a set of all x such that 5x minus 2 is equal to 0 and x belongs to natural number. आता बघा काय म्हटलेलं आहे. C हा सगळ्या x चा सेट आहे, पण x काय आहे? सॉरी, 5x minus 2 ची व्हॅल्यू किती दिली आहे? 0. आणि ऍक्च्युअली x काय आहे? या सेट मधला प्रत्येक एलिमेंट हा x चा आहे आणि x चा नॅचरल नंबर आहे, म्हणून या सेट मध्ये असणारा प्रत्येक एलिमेंट हा नॅचरल नंबरच असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यात पहिले x ची व्हॅल्यू काढावी लागेल. सो देअरफॉर 5x minus 2 is equal to 0. So therefore 5x is equal to 2 right hand side केला plus 2. So therefore x is equal to 2/5. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू ही कशी आली आहे? 2.2/5. आणि या सेट मध्ये सगळे एलिमेंट काय असले पाहिजे? नॅचरल नंबर असले पाहिजे. म्हणजे या C या सेट मध्ये आपल्याला 2/5 लिहिता येईल का? नाही लिहिता येणार, कारण की 2/5 इज अ रॅशनल नंबर, इज नॉट ए नॅचरल नंबर. So therefore it is an empty set. So therefore I can write here C is empty set. Empty set. म्हणून C हा empty set झाला. So C is equal to 5. म्हणजे C हा empty set आहे असं आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर पहा 1.2 मध्येच मी अजून काही प्रॉब्लेम करून देतो. 1.2 मधला 4 नंबरचा क्वेश्चन आहे. 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये खूप सारे सेट्स आहेत. काय म्हणतात तो आपण? राइट द रिझन व्हिच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाइट और इनफायनाइट. आता जेवढे काही सेट दिलेले आहेत या सेट मध्ये फायनाइट सेट कोणते आणि इनफायनाइट सेट कोणते हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे, ओळखायचे आहे आणि त्याचे रिझन द्यायचे आहे. तर तसं पहिला सेट आहे फर्स्ट, A is the set of all x such that x is less than 10 and x is a natural number. Natural number. आता या ठिकाणी या सेटला सगळ्यात पहिले इथे सुद्धा प्रत्येकच सेक्शन मध्ये लक्षात ठेवा सगळेजण की कोणताही सेट जर सेट वेक्टर फॉर्म मध्ये रूल मेथडने लिहिलेला असेल तर पहिले त्याला लिस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. लिस्ट फॉर्म मध्ये जोपर्यंत तुम्ही कन्वर्ट करणार नाही तोपर्यंत तो सेट कोणत्या टाइपचा आहे हे ओळखता येत नाही. याला लिस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आपण. ए आता लिस्ट फॉर्म मध्ये कोणते एलिमेंट येणार? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स, म्हणजे ए हा सगळ्या एक्स चा सेट आहे. पण एक्स काय आहे? एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 10 आहे. एक्स ची व्हॅल्यू 10 पेक्षा लेस आणि एक्स इज अ नॅचरल नंबर. आता x is a natural number म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 up to infinity, इन्फायनाइट पर्यंत जाईल. पण त्याला पहिले कंडिशन टाकली आहे कोणती? x is less than 10. x is less than 10 म्हणजे या a या सेट मधला प्रत्येक एलिमेंट x असून त्या प्रत्येक x ची व्हॅल्यू नॅचरल नंबर आहे. पण ती कशी आहे? 10 पेक्षा लेस. आता हा 10 पेक्षा लेस आहे, चालते हाय चालते हाय चालते हाय चालते हाय चालते हाय चालतो 10 पेक्षा लेस आहे. हा इथे चालणार नाही कारण की हा इक्वल टू 10 आहे, म्हणजे 10 चालत नाही, त्याच्या समोरचा 11 चालत नाही. म्हणजे या सेट मध्ये असणारे एलिमेंट हे 1 to 9 पर्यंत राहतात. आता हा सेट फायनाइट आहे की इनफायनाइट आहे? या फायनाइट म्हणायचं की इनफायनाइट म्हणायचं? तर हा सेट फायनाइट आहे. का फायनाइट आहे? Because all element we can count easily. It is a countable. It countable है. So here set A is finite set. Finite set. आता हा finite set आहे. Reason दिया जा रहा है. Because reason लिहून टाकू. Because the element, therefore because element of set A is countable.
काउंटेबल म्हणजे आपण मोजू शकतो, बस एवढंच रिझन द्यायचं. आणि ज्या सेटमधले एलिमेंट आपण काउंट करू शकणार नाही तो इनफायनाईट सेट आहे. म्हणजे एखादा सेट इनफायनाईट असेल तर रिझन काय द्यायचं रिझन? इट इज द एलिमेंट ऑफ सेट इज अनकाउंटेबल. एखादा एक्झाम्पल second B is a set of all y such that y is less than -1. y is less than -1 आणि y काय आहे? y is an integer. आता B हा सेट कसा आहे? B is a set of all y such that y less than 1. आता 1 पेक्षा लेस असणारा -1 पेक्षा लेस असणारा नंबर कोणता आहे? -2 आहे, -3 सुद्धा आहे, -4 सुद्धा आहे, -5 सुद्धा आहे, -6 सुद्धा आहे. अशी कुठपर्यंत आहे? इनफायनाईट आहे. कशी आहे? इनफायनाईट. सो बिकॉज ऑफ दे आर इंटिजर्स, दे आर इंटिजर, हे सगळे इंटिजर्स आहेत. -1 पेक्षा हे सगळे लेस आहेत. म्हणजे या सेटमध्ये असणारे एलिमेंट कशी लिहायला तुम्हाला? B is the set B containing the element -2, -3, -4, -5, -6 up to infinity. So we cannot count the element of set B. Set B मधले एलिमेंट आपण काउंट करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी लिहायला लागला set B is कोणता सेट आहे? हा इनफायनाईट सेट आहे. सेट B is a infinite set because reason we talk about element of set B is काय? uncountable. अनकाउंटेबल आहे. सो ओके, आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स सोडवायचे आहे. लक्षात घ्या, थोडीशी करेक्ट करून घ्या काही चुका असेल तर. याच्यातला सेट ऑफ 5th क्वेश्चन आहे याच्यातला. टेक्स्टबुक हाती घ्या लागलं. टेक्स्टबुक हाती घ्या. 5th नंबरचा क्वेश्चन, सेट ऑफ ॲपरेटस. म्हणजे क्वेश्चन 4 मधला 5th. सेट ऑफ ॲपरेटस इन द लॅबोरेटरीज. आता सेट ऑफ ॲपरेटस इन द लॅबोरेटरीज, the set is countable or uncountable, that means finite or infinite. तो इट इज अ फायनाईट. लक्षात घ्या, खूप सारे ॲपरेटस असतात पण आपण सिरियली मांडून त्याला काउंट करू शकतो, सांगू शकतो प्रत्येकाचे नाव. ओके, सो इट इज अ काउंटेबल सेट. त्यानंतर त्याच्या खाली 6th नंबरचा आहे सेट ऑफ होल नंबर्स. इनफायनाईट आहे होल नंबर, सो इट इज अ अनकाउंटेबल सेट. थोडा वेगळा करतो मी. हां, 3rd नंबरचा क्वेश्चन आहे सेट ऑफ स्टुडंट. 3rd नंबरचा त्यातलाच set of student of class 9 from your school. Finite set है, we can count. Set of rational number. Rational number हे सगळे infinite आहे. लक्षात घ्या, infinite rational numbers असतात. Set of people from your village. Set of people from your village. आता पूर्ण भारताचीच तर लोकसंख्या आपल्याला काउंट करता येते आणि करतात. तर एका गावाची नाही करता येणार, 100% करता येणार. म्हणून विलेज, सेट ऑफ पीपल इन विलेज इज अ काउंटेबल सेट, सो इट इज अ फायनाईट सेट. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक एक्सरसाइज कंप्लीट करा. नेक्स्ट टॉपिक आपण उद्या बघू.